तर सरकारचं शिष्टमंडळ केवळ वेळ काढून गेलं असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मसुद्यामध्ये काहीच नाही, केवळ घोळ घालून गेले असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सगळ्या सोयऱ्यांना नोंदीच्या आधारावरती प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। तर 54 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलं का असा हा मूळ प्रश्न असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आज मसुदा घेऊन सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू आणि मंगेश चिवटे घेऊन आले होते। नेमकं काय आहे मसुद्यामध्ये आपण जरांगे पाटील यांची चर्चा करूया। दादा, मसुदा आणला होता, काय होतं मसुद्यामध्ये? काहीच नाही, पहिल्यासारखंच नुसती चर्चा, गोळ घालणे आणि वेळ काढून नेणे। काल व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्यांची, 1.5 महिन्यापूर्वी तीच व्याख्या दिलेली होती। व्याख्या दिलेली सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय हे लिहून दिलेले असल्याने त्याच्यात घेतली नाही। परत उलटा डाव आमच्यावर टाकणार। ते म्हणले होते सगळे सोयरा शब्द मध्ये घ्या, ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीचा लाभ द्या असं म्हणले होते। आम्ही सगळा सोयरा शब्द मध्ये घेतला, त्यांनी पुन्हा दुरुस्ती आणल्या। आम्हालाच म्हणणार, आम्ही तुम्हाला त्याची व्याख्यासह सांगितलं होतं, ज्याची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावर परंपरेनुसार जिथं लग्न सोयरीक जुळते अशा सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीनुसार सर्व सोयऱ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आम्ही तुम्हाला सगळ्या सोयरे दिली। तुम्ही आता फक्त सगळ्या सोयरा शब्द टाकून आणला। सगळ्या सोयरा म्हणजे काय याची व्याख्या नको, अधिकारी पुन्हा उद्या मराठ्यांना अडणार आहेत। सगळ्या सोयऱ्यांचा शब्द थोडंसं आपण आता ते मसुदा बाजूला ठेवू। मूळ विषय सगळा सोयरा कुठं पाहिजे की ज्या 54 लाख नोंदी महाराष्ट्रात मिळाल्या त्या 54 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत का, हा मूळ प्रश्न आहे। तरच त्या सगळ्या सोयऱ्यांच्या तुमच्या आद्य देशाला किंमत आहे, वोट कोमाला नाही। कॅमेरामन हर्षल सह संजय सर्वदे, TV9 मराठी, जालना।